तर हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या परिगाडगे यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर जेवढे लोक बघतील त्यांनी दुसऱ्यांना एकमेकांना शेअर करा प्लीज. ह्या व्हिडिओची शेअर करण्याची खूप गरज आहे. तर हा व्हिडिओही तसाच आहे. तर काल माझ्याबरोबर अशी जी गोष्ट घडली ती कुणाबरोबरही घडू नये, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते खरं तर लेडीज लोकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि जेंट्स लोकांनी बघितला माझ्या दादांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या आई, काकी, मावशी, ताई, दीदी, त्यानंतर तुमची वाईफ यांना सगळ्यांना, तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील लेडीज, त्यांना सगळ्यांना शेअर करा आणि जागरूक करा. तर मैत्रिणींनो, काल असंच मी गॅसवरती कुकर चढवलेला आणि त्यामध्ये तूर, तुमच्याकडे सोले वगैरे काहीतरी ठिकाणी बोलतात, तर ते मी भाजी लावलेली कुकरमध्ये, ते कालवण बोलतात, तर ते मी लावलेलं. तर असंच अचानक 2 शिट्ट्या झाल्या गॅसच्या आणि त्यानंतर कुकर जो आहे तो अचानकपणे उडाला. तर उडाला तर असा भयंकर उडाला की तो जर वरती उडाला आणि तो माझ्या जर डोक्यात लागला असता तर आज मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकले नसते. आणि माझी मुलगी जी आहे, योगायोगानं ती मुलगी हॉलमध्ये बसलेली, नाहीतर ती माझ्या मागे किचनमध्येच लुडबुड करत असते. आणि माझी अशी गोष्ट आहे की मी किचनमध्ये कुकर जर लावला तर मी कधी नसतेच, कारण मी लवकर कुकर लावत असते आणि बाहेर इकडे तिकडे बाकीची बाहेरची कामं करत असते. तर काल अशीच गोष्ट घडली. तर मी चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली. आता चहा असतो तो ओत वगैरे जातो, तर मी तिथेच थांबलेली त्या गॅसजवळ. तर अशाच वेळी भयंकर असा कुकरचा स्फोट झाला आणि तो कुकर उडाला. एवढ्या स्पीडने आणि एवढ्या वेगाने तो कुकर होता की त्यात एकही माणूस वाचू शकत नव्हता, अशी सिच्युएशन होती. पण मी माझ्या भोलेनाथाचे खरंच आभार मानते की त्याच्याच कृपेने मी आज इथे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकते. कारण की तो जो आहे कुकर, तो एवढ्या जोरात उडाला आणि खाली पडला. तर ती मी तुम्हाला ते फोटो व्हिडिओ शेअर करते, ते बघून तुम्ही नक्कीच म्हणाल की असं झालंय खरंच, यातून कोणीच वाचू शकत नाही. पण मला थोडंसं अक्षरशः इतकी थोडीशी खरूसुद्धा आली नाही किंवा काहीच झालं, माझी वाफसुद्धा लागली नाही मला. एवढे देवाचे माझ्यावरती उपकार आहेत. आणि जेवढ्या लेडीज असतील त्यांना माझी कळकळीची एकच विनंती आहे की ताईंनो, मावशींनो, काकींनो, वहिनींनो, तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की ज्यावेळी तुमचा किचनमध्ये कुकर चालू असेल त्यावेळी प्लीज कृपा करून किचनमध्ये थांबू नका. कारण की ज्यावेळी तुम्ही त्या किचनमध्ये थांबता त्यावेळी तुमची लहान लहान जी मुलं असतात ते किचनमध्ये ये जा करत असतात, इव्हन तिथेच काहीतरी खुटखुट करत राहतात. तर तुम्ही ज्यावेळी बाहेर बसता त्यावेळी तेही तुमच्यासोबत बाहेर बसतील. आणि योगायोगाने माझ्या सासूबाई इथे होत्या म्हणून माझी मुलगी हॉलमध्ये त्यांच्यासोबत बसलेली, नाही तर ती माझ्याच मागे किचनमध्ये असते. म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी तुम्ही जेवण बनवताय, कुकर चढवताय, त्यावेळी जो कुकर तोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत किचनमध्ये एंट्री करू नका. जेवढं शक्य होईल तेवढं किचनच्या बाहेरच थांबा, म्हणजे जेणेकरून कुकर उडाला तरी तो बाहेर येऊ शकत नाही. आणि प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ बनवणं खरंच माझ्यासाठी खूप गरजेचं वाटलं म्हणून मी बनवला आणि तुम्हाला जागरूक करावं म्हणून. तर जे दादा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना प्लीज, माझी दादा काकांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजने बघावा, हीच माझी विनंती. आणि मी तुम्हाला पुढे पोस्ट करतेच आहे माझे जे काही व्हिडिओज जे माझ्याबरोबर झालं. काल मला सिच्युएशन अशी होती, 2 मिनिट मी सुन्न झालेली पूर्ण, त्यामुळे मी काही शूट वगैरे करणं माझ्या डोक्यातच नव्हतं. पण आज मला अचानक आठवलं की माझ्याबरोबर जे झालं ते अनेक लेडीज आहेत, अनेक त्यांची लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या बाजूबाजूला खेळत असतात, किचनमध्ये वावरत असतात. तर त्या ताईंसाठी, त्या मावशींसाठी, त्या काकींसाठी, त्या वहिनींसाठी हा व्हिडिओ आहे. जे बघतील त्यांनी प्लीज माझी एक रिक्वेस्ट म्हणून, एका तुमच्या बहिणीची रिक्वेस्ट म्हणून लेडीजला शेअर करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत शेअर करावा, हीच माझी विनंती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला पुढे कळेलच की काय काय झालं आहे. तर मी हा गॅसची सिच्युएशन दाखवते तुम्हाला. तर बघा कसं झालं आहे. डाव्या साईडची जी माझी शेगडी ती पूर्णपणे शेंबडलेली आणि त्याचं पूर्ण जे आहे गॅस ते सगळं फुटलेलं आहे, बघू शकताय. आणि माझी सिच्युएशन म्हणजे एवढी भिंत वगैरे एवढी खराब झाली. किचन मी आज धुवूनच काढणार आहे, पण त्या अगोदर बोलली की एक व्हिडिओ बनवावा कारण लेडीजसाठी तो उपयोगी पडेल. तर बघू शकता ही शेगडी मी व्यवस्थित केल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. तर ही शेगडीचं पूर्ण एक साईड जी आहे ती पूर्ण डॅमेज झालेली आहे. तर मला हा नवीन शेगडी घ्यायची आहे, तर कोणती घ्यावी हे सुचवा. हे बघा त्याचे उरण वटलेले आहेत वरती भिंतीला. हा कुकर बघा असा इथेच होता आणि त्यात थोडेसे स्टोरेज राहिले होते, बाकी सगळ्या सांडलेल्या आणि अस्तव्यस्त झालेल्या. किचनवरती खूप राडा झालेला. तर मी आज पूर्ण हे झाकण बघू शकताय कसं दिसतंय. हे बघा याची सिच्युएशन अशी आहे की याला काहीच नाही आहे. आणि ही रिंग बघा, हे वरती सांड पडलं आहे, हे बघा याच्यावरती पण ते तुरी वगैरे सांडलेल्या आहेत थोड्या थोड्या.
तर मी आज पूर्ण माझं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेणार. हे बघू शकता पूर्ण त्याची साल निघलेली आणि हे बघा असे अस्तव्यस्त इथे पडलेले हे बघू शकता. हे बघा आणि ही जी भांड्याची परत आहे भांडे घासून असेच ठेवलेले त्यातच ते सगळं सांडलेलं. हे बघा पूर्ण किचनवरती राडा झालेला. जी शिट्टी आहे ती हॉलमध्ये माझी उडालेली आणि हे बघू शकता याची सिच्युएशन जी अशी आहे की जी काही काही होणारच नाही अशी आहे. बघू शकता दुसरा बर्नर आणि पहिला बर्नर जो आहे तो पूर्णपणे निघाला आहे. बघू शकता त्याने थोडंसं असं ठोकलं ना त्या गॅसवाल्याने तर तो पूर्ण निघून गेला. बघू शकता अशी सिच्युएशन झाली आहे त्या झाकणाची त्या कुकरची. तर बघू शकता माझी